गुड मॉर्निंग. आज आहे आमचा डे 3. 3 आणि वी आर जस्ट वॉकिंग इन द रिसॉर्ट. बेसिकली आम्ही आता ब्रेकफास्टला चाललो आहे. सो लेट्स सी ब्रेकफास्टमध्ये काय. आणि ब्रेकफास्ट करून आमचा प्लॅन आहे, आम्ही निघणार आहे मीना कॅफे. येस. सो मीना कॅफे हा इथला एक काइंड ऑफ फेमस कॅफे आहे कंचनाबोरीमधला. अँड इट्स बेसिकली फेमस फॉर द ग्रेट व्ह्यूज. सो येस, ॲक्च्युली ऊन खूप होणार आहे आम्हाला पोहोचेपर्यंत, पण मिस नाही करायचं आहे आम्हाला. सो लेट्स सी. इथेच रिसॉर्टमध्ये एक मस्त क्यूट कॅफे पण आहे. आणि सकाळी मस्त ऊन पडलंय. आणि किती छान पक्ष्यांचे आवाज येतात. वाव. सो ह्या रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट आहे आजचा. लेट्स सी काय खाण्यास शकतो आपण. स्ट्रीम राईस, फ्राईड राईस, एग, मिक्स्ड व्हेजिटेबल्स, चिकन आहे काहीतरी, स्ट्री फ्राईड पोटॅटो. सो आज थोडे खाण्यायोग्य ऑप्शन्स होते आहे ना. असे फ्रूट्स आहेत. सो दिस इज डेफिनेटली गोइंग इन टू आवर प्लेट्स. आणि कॉर्नफ्लेक्स. आणि हा आहे आमचा व्ह्यू. बेसिकली हे आर्टिफिशियल लेक आहे जे त्यांनी क्रिएट केले आहे. त्या शेजारी आम्ही बसलो आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की खूप सारे मोठे मोठे मासे आहेत. खूप सारेच. ये हा आहे प्रॉपर्टीमधला पूल. वरती अडल्ट्स पूल आणि खाली हा किड्स पूल आहे. क्वाईट नाईस. पूर्ण जंगलमध्ये. Apparently there is a famous cafe called as Meena Cafe. I'll show you how it looks like. तिकडे जाण्यासाठी आधी काय ते ऑर्डर करणे गरजेचं आहे. आणि ॲक्च्युली बघायला गेलं तर सगळं खूप स्वस्त आहे, खूप महाग नाही आहे. जसं की मिक्स बेरी स्मूथीज फॉर 105, जे की अराउंड 300 रुपये, राईट. सो ह्या व्ह्यूसाठी 300 रुपयाचा एक ड्रिंक ऑर्डर करणं इट्स नॉट अ बिग डील. आम्ही आता मीना कॅफेमध्ये आहे. स्ट्रॉबेरी अँड ॲपल स्मूदी घेतली आणि पिझ्झा जो संपत आला आहे. खूप खूप छान लोकेशन आहे. इथे बेसिकली असे खूप वेगवेगळे आहेत जागा बसायला सगळ्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी. आणि हे जे टेम्पल तुम्ही बघताय ते वॅट थामसुआ टेम्पल आहे. आणि हे सगळे राईस फील्ड आहे.
छान आहे. फक्त ऊन आहे, बाकी एव्हरीथिंग इज जस्ट ऑसम. कॅफे बनवलं आहे बघा, पूर्ण राईस फील्डमध्ये. लोकांना मस्त बसायला भारी गेलं आहे. आम्ही इकडे बसलेलो वरती, इथून मस्त व्ह्यू होता पूर्ण वॅट थांबसुवाचा. खूप ऊन झालं आणि आता आमची ट्रेन आहे. आम्ही बँकॉकला पोचलो थॉर्नबुरी स्टेशनला, पण खूप पाऊस झाला आय थिंक इकडे. म्हणजे ट्रेनमध्ये असताना पण पाऊस चालूच होता. आणि आम्ही रिक्षा काइंड ऑफ टुकटुकने MRTला जात होतो, पण इतकं पाणी होतं की ती बंद पडली. तर ते काका त्यांनी, म्हणजे आम्ही उतरलो इकडे, त्यांना म्हटलं की आम्ही झाले तेवढे देतो पैसे. स्टील ही सेइंग की नो इट्स ओके. आणि त्यांनी त्यांच्या फ्रेंडला पण बोलवलं आहे आम्हाला MRTपर्यंत सोडायला. इथले लोक खूपच छान आहेत. हो, आणि ऋषीने धक्का पण द्यायचा ट्राय केला, पण नाही काय झालं. लेट्स सी नाव. थँक्यू. दुसरी जी आहे बस ती आहे ऑटो. इथे काका आहेत, त्यांनी खूप हेल्प केली. सक्सेसफुली परत MRTला चाललंय आणि अवतार झालेला आहे.